ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचं समालोचन भाग 2. मागच्या भागात आपण ज्ञानेश्वरीतील आशयाच्या दृष्टीने 2 मुद्द्यांचं समालोचन पाहिलं. आता आज पुढच्या मुद्द्यांचा आढावा घेऊया. 3रा मुद्दा आहे कर्मबंधापासून अलिप्तता. मूळ गीतेमध्ये याचं विवेचन श्लोक 7 ते 13 यामध्ये केलेलं आहे. कर्मबंधांच्या पाशात अडकावे लागू नये म्हणून पावित्र्य, संयम, जितेंद्रियत्व व सर्व भूतात आत्मरूपत्व पाहणे ही लक्षणे कर्मयोग्याने अंगी बांधली पाहिजेत असे भगवंतांनी सांगितले. पण ज्ञानदेवाने त्यासाठी प्रथम गुरूंची आवश्यकता सांगितली. ही ज्ञानी मनुष्याची अवस्था अंगी बांधण्यासाठी गुरुपदेशाने मन स्वच्छ केले पाहिजे व ते आत्मस्वरूपात मुरवून ठेवले पाहिजे. असे मुरलेले मन परब्रह्माशी तादात्म्य पावते, जणू समुद्रात विरघळलेले मीठच. परब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे त्रिपुटी त्याच्या ठिकाणी राहत नाही. कर्मयोगी ही सर्व व्यवहार करतच असतो, पण परितो करता नव्हे काही प्रतीती बळे. आपण करता आहोत असा त्याचा अनुभव नसतो, कारण त्याला ज्ञानाची जाग आलेली असते. त्यामुळे भ्रांती नाहीशी झालेली असते. दिव्याच्या उजेडात घरातील कामे व्हावीत त्याप्रमाणे ज्ञानाच्या उजेडात त्याचे कायिक, मानसिक, ऐंद्रिय पातळीवरचे व्यवहार चालतात. तरीही तो कमलपत्राप्रमाणे अलिप्त असतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे त्याला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झालेली असते. ज्ञानदेवांनी नैष्कर्म्याची व्याख्या केली आहे. आगा करीते न वीण कर्म तेची ते नैष्कर्म्य. कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले कर्म ते नैष्कर्म्य. पुन्हा सांगतात की ही खूण गुरुगम्य आहे. कर्माचे नैष्कर्म्य होण्यासाठी कर्तेपणाच्या अहंकारा वाचून कर्म झाले पाहिजे आणि ते गुरुपदेशानेच करणार आहे. मूळ गीतेत जरी गुरूंचा उल्लेख आला नसला तरी ज्ञानदेवांनी तो केला आहे व या बाबतीत गुरूंचे महत्व अधोरेखित केलेले आहे. 4था मुद्दा आहे कर्तृत्व हे प्रकृतीचे आहे. मूळ गीतेत हा भाग श्लोक 14 ते 17 यामध्ये आलेला आहे. कर्तृत्व सगळे प्रकृतीचे आहे. परमात्मा अकर्ता आहे असे भगवंतांनी सांगितले. परमात्म्याचे अकर्तृत्व वर्णन करत असताना ज्ञानदेवांनी अज्ञान कोणते तेही सांगितले आहे. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. तो उत्पन्न करतो, पालन करतो असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुन ऐक, ते केवळ अज्ञान आहे. आणि ज्ञानी मनुष्य परमात्म्याशी एकरूप झालेला असतो, त्यामुळे त्याचे अज्ञान नाहीसे झालेले असते. त्याला त्यांनी सूर्यप्रकाशाची उपमा दिली आहे. पूर्वेला सूर्य उगवतो पण सर्व दिशातील अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे त्याचे अज्ञान नाहीसे होते. गीतेतील विवेचनाचा 5वा मुद्दा आहे आत्मज्ञानाचा व्यवहारावर होणारा परिणाम. आत्मज्ञानी सर्व ठिकाणी समबुद्धीने पाहतो असे सांगताना गीतेने एक सरसकट यादी केली आहे. पण ज्ञानदेवांनी आकारभेद, जातीभेद, आपपरभेद, शुद्धता भेद, उच्च नीच भेद, अवस्था भेद यानुसार जोड्या कल्पून जगात जेवढे म्हणून भेद असतील त्यातील कोणताही भेद ज्ञानाच्या दृष्टीला दिसत नाही असे वर्णन केलेले आहे. हे लोक देहधारी असूनही सामान्य जनांप्रमाणे कर्मे करीत असल्यामुळे त्यांना ओळखता येत नाही. या कर्मयोगाचे एक वैशिष्ट्य ते सांगतात की ते विषयांचा संबंध टाकत नाहीत, इंद्रियांना दंड करत नाहीत, पण मनात कामना नसल्यामुळे तो संसारात राहूनही निसंगच असतो. पुढचा मुद्दा आहे खरं सुख कशात आहे. गीतेत हा भाग 22 ते 24 या श्लोकात आलेला आहे. विषयांमध्ये सुख नाही हे तो कर्मयोगी पूर्णपणे जाणून असतो. आत्मज्ञानी कधीच विषय सुखाला भुलत नाहीत. आत्मज्ञान न झालेले लोकच विषय सुखात फसतात. विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे, मृगजळाला जल म्हणावे किंवा पीडा देणाऱ्या ग्रहाला मंगळ म्हणावे, तसे विषयांना सुखदायक आहेत असं म्हणणं आहे. विषय म्हणजे जणू सर्पफणीची सावली, गळाला लावलेले आमिष, पंडुरोगातील लठ्ठपणा अशा अनेक उपमानी विषयांचा घातकपणा त्यांनी रंगवला आहे. तर विषयी माणसांना त्यांनी पुवाच्या चिखलात सुख मानणारे किडे, विषय चिखलातले बेडूक
अशा उपमा देऊन हेच लोक अविद्येला सत्यत्व आणतात असे म्हणून विषयी मनुष्यांचे उपरोधिक वर्णन केलेले आहे. परंतु ज्ञानी मनुष्य मात्र कामक्रोधादी वृत्ती स्वाधीन करून ठेवतो. विषयांची गोष्टच ते जाणत नाहीत. त्याचे परब्रह्मशी असणारे ऐक्य हे आपणच आपल्याला मिठी मारल्यासारखे असते. असा तो अंतर्सुखी, अंतराराम व अंतर्ज्योती झालेला असतो. अशा ज्ञानी लोकांना त्यांनी सामरस्याचे ओतलेले पुतळे म्हटलेले आहे. ज्ञानी लोकांच्या वर्णनात आलेली एक नितांत सुंदर ओवी म्हणजे ते आनंदाचे अनुकर, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ज्ञानदेवांची प्रतिभा कुंठित होत नाही त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सुख आनंद हे विषयात नसून आत्मानंदामध्ये आहे. आत्मस्थ असलेल्या आनंदाचे वर्णन त्यांनी ज्ञानी पुरुषांच्या वर्णनाने केलेले आहे व आत्मानंद कसा असतो त्याचे शब्दचित्रच जणू रेखाटले आहे. अशी आत्मप्राप्ती कोणास होते? मूळ गीतेमध्ये 28 आणि 29 या 2 श्लोकात हा विषय आलेला आहे. ज्ञानेश्वरांनी 10व्या अध्यायामध्ये विषयांची संगती लावताना म्हटले आहे की पंचमी गौभरिले योग तत्व. ते त्यांनी या अध्यायातील शेवटच्या या 3 ओव्यांना उद्देशून म्हटलेले आहे. प्राणापानांचा मूर्धनी आकाशात लय करून योगी ब्रह्मस्वरूप होतो असे म्हणून त्यांनी पुढील अध्यायातील विषय ध्वनित केलेला आहे. हा आत्मज्ञान प्राप्तीचा यौगिक साधना मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरीचे आशयाच्या दृष्टीने समालोचन पाहिल्यावर आता उद्याच्या भागात ज्ञानेश्वरीतील इतर काही मुद्द्यांचे समालोचन पाहूया.